मी मी भारताची नारी आहे. स्त्री म्हणजे काय? फक्त आई, फक्त बहीण, फक्त मुलगी नाही. स्त्री म्हणजे इतिहास, स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे स्वप्न. कधी पुस्तक बनली, कधी कविता बनली, कधी तलवार बनली, तर कधी आकाशाला गवसणी घालणारं स्वप्न बनली. इतिहास साक्षी आहे. स्त्री जेव्हा जेव्हा उभी राहिली तेव्हा तिने इतिहास घडवला. आज इतिहासातल्या अशाच काही रणांगणींना आपण आज इथे उजाळा देणार आहोत. शिल्पा, अन्याय सहन करायचा नाही तर स्वराज्य घडवायचं. एक आई जिने आपल्या मुलाला फक्त वाढवलं नाही तर त्याच्या मनात स्वराज्याचं बीज पेरलं. नमन त्या राजमाता जिजाऊंना. मैं मेरी झाशी नहीं दूंगी. एका राणीने इंग्रजांना सांगितलं, शिकवून दिलं की स्त्री उभी राहिली तर ती इतिहास घडवते. ती कमकुवत नाही तर ती रणरागिणी आहे. नमन त्या झाशीच्या राणीला. मुलींनो, जा शिका, कारण शिक्षण हीच खरी शक्ती आहे. लोकांनी दगड फेकले, चिखल फेकला, पण तरीही ती डगमगली नाही आणि तिने मुलींची पहिली शाळा काढली. नमन त्या सावित्रीबाई फुले. एक स्त्री शिकली तर संपूर्ण समाज पुढे जाईल. एका छोट्याशा गावातल्या परदेशात जाऊन जिने भारताची पहिली महिला डॉक्टर म्हणून ख्याती मिळवली, नमन त्या आनंदीबाई जोशी. आणि संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार. एक अशिक्षित स्त्री जी गरीब घरातल्या शेतकऱ्याची बायको होती, तिने तिच्या शब्दांमध्ये आयुष्याचं तत्वज्ञान सांगितलं जे एका शिक्षित महिलेला सुद्धा नव्हतं. नमन त्या बहिणाबाई चौधरी. The path from dreams to success does exist. May you have the courage to follow it. एक तरुणी लहान असताना बालपणी भारतात मग परदेशात गेली आणि तिथून थेट ती अंतराळात पोहोचली. सॅल्यूट टू कल्पना चावला. जिजाऊंचे संस्कार, झाशीच्या राणीचे धैर्य, सावित्रीबाईंचे शिक्षण, आनंदीबाईंचे स्वप्न, बहिणाबाईंचे तत्वज्ञान आणि कल्पना चावलांची उंच भरारी, या सगळ्या शक्ती इथे असलेल्या प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. कारण मी फक्त स्त्री नाही, मी आई आहे, मी शिक्षिका आहे, मी योद्धा आहे,